मित्रांनो, कधी कधी काही जागा अशा असतात जिथे आपण नकळत पोहोचतो, पण तिथे आधीपासूनच कोणाचा तरी हक्क असतो. आजची ही कथा आहे महाराष्ट्राच्या एका अशा गॅरेजची, जिथे रात्री दरवाजावर होणारी टकटक दोन मित्रांचं आयुष्य कायमचं बदलून गेली. आणि मित्रांनो, आजची जी ही कथा आहे ती माझ्या एका सबस्क्रायबर अमोलने मला मेलद्वारे पाठवली होती. आणि अमोलच्या सांगण्यानुसार ही फक्त एक हॉरर स्टोरी नाहीये, तर त्याच्या आणि त्याच्या मित्रासोबत घडलेला एक खरा अनुभव आहे. या घटनेनंतर ते दोघेही बरेच दिवस मानसिक धक्क्यात होते, कारण त्यांनी जे पाहिलं होतं ते कोणत्याही सामान्य माणसासाठी विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं. आता या गोष्टीत किती सत्य आहे ते फक्त अमोल आणि त्याचा मित्रच जाणतात, पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही अंगावर काटा आणणारी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्सने भरलेल्या रिअल लाईफ हॉरर स्टोरीज आवडत असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला अशाच नवीन आणि भयानक कथा बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर मित्रांनो, ही घटना घडली होती डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान. या कथेतील मुख्य पात्र आहे अमोल आणि त्याचा मित्र निखिल. अमोल साताऱ्याचा राहणार होता, तर निखिल पुण्यातला. हे दोघेही पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये एका मोठ्या गॅरेजमध्ये काम करत होते आणि त्यांचा मालक होता महादेव पाटील. सगळे त्यांना पाटील साहेब म्हणायचे. पाटील साहेबांचा बिझनेस खूप चांगला चालला होता, त्यामुळे त्यांनी पुण्यापासून जवळच 40 किलोमीटर दूर तळेगाव आणि लोणावळ्याच्या मधल्या एका ओसाड भागात नवीन गॅरेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुख्य हायवे पासून आत गेल्यावर एक छोटस गाव लागायचं आणि त्या गावापासून अजून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर डोंगराच्या मध्ये ते गॅरेज बनवलं गेलं होतं. आजूबाजूला फारशी घरं नव्हती. रात्री तर पूर्ण परिसर शांत पडायचा. गॅरेज सोबतच कामगारांसाठी राहण्याची छोटी खोली सुद्धा तिथेच बनवली होती. सगळं काम पूर्ण झालं होतं, पण काही महिन्यांपर्यंत ते गॅरेज बंदच होतं. आजूबाजूला तशी फारशी घरं नव्हती. रात्री तर पूर्ण परिसर शांत व्हायचा. गॅरेज सोबतच कामगारांसाठी राहण्याची छोटी खोली सुद्धा तिथेच बनवली होती. एक दिवस पाटील साहेबांनी अमोल आणि निखिलला बोलावलं. ते म्हणाले, तुम्ही दोघांनी तिकडे जाऊन गॅरेज सुरू करायचं आहे. राहायची सगळी व्यवस्था तिथेच आहे. दोघेही तयार झाले. ते दिवस दिवाळी नंतरचे होते. थंडी सुरू झाली होती. पाटील साहेब म्हणाले, उद्या सकाळी सामान घेऊन तिकडे निघा. दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेले आणि नवीन गॅरेज सुरू केलं. पहिले काही दिवस सगळं अगदी नॉर्मल होतं. दिवसभर गाड्यांचं काम, रात्री जेवण आणि मग झोपणं. डोंगरातून येणारे थंड वारे आणि आजूबाजूची शांतता त्या जागेला आधीपासूनच विचित्र बनवत. 6व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे काम होतं. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे त्यांनी ठरवलं की सगळं काम आजच करायचं. काम संपता संपता रात्रीचे 12:30 झाले. दोघे इतके थकले होते की जेवण बनवायची ताकद नव्हती. म्हणून निखिल जवळच्या ढाब्यावरून चिकन थाळी आणि बिर्याणी घेऊन आला. जेवण झाल्यावर दोघेही आपल्या बेडवर पडून मोबाईल चालवत होते. रात्री साधारण 2 वाजले असतील. इतक्यात दरवाजावर कोणतरी नॉक केल्याचा आवाज आला. निखिलने आधी दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं कदाचित भ्रम असेल, पण काही सेकंदांनी पुन्हा आवाज आला. यावेळी अमोलने विचारलं, निखिल, तुलाही आवाज आला का? निखिल शांतपणे म्हणाला, हो, पण एवढ्या रात्री कोण असेल? दोघांनी ठरवलं की पुन्हा आवाज आला तरच जाऊन पाहायचं. आणि काही क्षणांनी, आणि यावेळी आवाज इतका जोरात होता जणू कोणीतरी रागात दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं. निखिल चिडून उठला. थांब, मी बघतो कोण आहे. गॅरेजला एक मोठं शटर होतं आणि बाजूला एक छोटा गेट. निखिल ते छोट्या गेट मधून बाहेर गेला. कोण आहे? त्याने मोठ्याने विचारलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त थंड हवा आणि अंधार. तो परत आला. दोघांनी ती गोष्ट इग्नोर केली आणि ते दोघेही झोपून गेले. पण दुसऱ्या रात्री पुन्हा तेच घडलं. यावेळी रात्री
1 वाजता दरवाजावर जोरजोरात knock. आजूबाजूला फक्त एक जुनं वडाचं झाड होतं. बाकी संपूर्ण परिसर रिकामा. अमोलने धैर्य करून दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तिसऱ्या रात्री, चौथ्या रात्री पुन्हा तसंच घडलं. आता दोघेही घाबरायला लागले होते. निखिल म्हणाला, अमोल, इथे काहीतरी गडबड आहे. अमोलही स्वतःलाच समजावत म्हणाला, नाही रे, कदाचित कोणीतरी प्रँक करत असेल. पण त्यालाही आतून भीती वाटत होती. चौथ्या दिवशी दोघांनी आधीच ठरवलं, आज काहीही झालं तरी आपण दोघं एकत्र बाहेर जाऊ. रात्री पुन्हा नॉकिंग झाली. दोघांनी दरवाजा उघडला आणि समोर जे दिसलं ते पाहून दोघेही गोठून गेले. त्यांच्या समोर एक खूप, तिची उंची जवळपास 6 फुटांपेक्षा जास्त होती. लांब काळे केस, काळी साडी आणि विचित्र शांत चेहरा. ती दिसायला सुंदर होती, पण तिच्याकडे पाहतानाही भीती वाटत होती. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्या मुलांना पाहिलंत का? ते या गॅरेजमध्ये खेळायला आले आहेत. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. अमोल म्हणाला, नाही, आम्ही कोणतीही मुलं पाहिली नाहीत. ती काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिली आणि निघून गेली. दोघेही आत आले. काही वेळ शांतता होती. मग निखिल म्हणाला, एवढ्या रात्री कोणाची मुलं खेळत असतात? अमोल जरा चिडूनच म्हणाला, झोप आता, माझं डोकं खराब झालंय. पुढच्या रात्री पुन्हा ती स्त्री आली. तोच प्रश्न, माझी मुलं इथेच खेळत आहेत का? असं करत करत जवळपास 2 आठवडे गेले. आता हा प्रकार रोजचाच झाला होता. एक रात्री मात्र ती स्त्री खूप रागात दिसत होती. ती म्हणाली, तुम्ही नीट शोधत नाही आहात. माझी मुलं इथंच आहेत. निखिल चिडून म्हणाला, आमचं गेट आतून लॉक असतं. मग तुझी मुलं आत कशी येणार? ती शांतपणे म्हणाली, ती रात्रीत खेळतात. अमोलला राग आला. तो म्हणाला, ठीक आहे, आत ये आणि स्वतः शोध तुझ्या मुलांना. ती स्त्री हळूहळू आत आली. गॅरेजमध्ये स्पेअर पार्ट्स ठेवायची एक रूम होती. ती सरळ त्या रूम मध्ये गेली. काही सेकंदांनी बाहेर आली आणि तिने दोन्ही हात असे धरले होते, जणू ती 2 मुलांना कानाला पकडून आणत होती. ती म्हणाली, ही बघा, ही आहेत माझी मुलं. पण अमोल आणि निखिलला तिथे काहीच दिसत नव्हतं. त्यांच्या अंगावर काटा आला. दोघांनी घाबरतच फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे, त्यांना घेऊन जा. ती शांतपणे बाहेर निघून गेली. आता दोघांची अवस्था खूपच खराब झाली होती. त्या रात्रीनंतर त्यांनी पाटील साहेबांना फोन केला, पण त्यांनी त्यांची गोष्ट हसून उडवली. तुम्ही जास्त भूतांच्या गोष्टी बघताय. पण काही दिवसांनी पाटील साहेबांनी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून दिला. कॅमेरा लागल्यानंतर 4 दिवस काहीच झालं नाही. 5व्या रात्री पुन्हा नॉकिंग झाली. ती स्त्री पुन्हा आली. यावेळी ती स्पेअर पार्टच्या रूम मध्ये उभी राहिली. त्या खोलीचा दरवाजा बंद होता, पण तिने आपला हात सरळ दरवाजाच्या आरपार आत घातला आणि जणू कुणाला पकडल्यासारखं हात बाहेर आणला. त्या क्षणी हवेत एक जुनं स्टिअरिंग व्हील तरंगताना दिसला. जणू कोणीतरी अदृश्य मुलगा ते पकडून उभा होता. अमोल आणि निखिल पूर्ण थरथरत होते. ती स्त्री ते मूल घेऊन बाहेर गेली. त्यानंतर त्यांनी लगेच पाटील साहेबांना फोन केला. पाटील साहेबांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण फुटेजमध्ये फक्त अमोल, निखिल आणि हवेत तरंगणारं स्टिअरिंग व्हील दिसत होतं. ती स्त्री दिसतच नव्हती. पाटील साहेब घाबरून म्हणाले, तुम्ही लगेच तिथून निघा, मी सकाळी गाडी पाठवतो. दोघांनी रात्रीच सामान पॅक केलं, पण दुसऱ्या दिवशी कोणीच आलं नाही. पाटील साहेब म्हणाले, आज खूप काम होतं, अजून एक रात्र तिथे थांबा. त्या रात्री पुन्हा दरवाजावर नॉकिंग झाली. दोघांचीही दरवाजा उघडण्याची हिंमत होत नव्हती. पण बराच वेळ आवाज सुरू राहिल्यावर त्यांनी दरवाजा उघडला. आज ती स्त्री विचित्र पद्धतीने हसत होती. ती निखिलकडे पाहून म्हणाली, तुम्हाला माहित आहे ना, आम्ही माणसं नाही. निखिल घाबरतच म्हणाला, हो, मला माहित आहे. मग तुम्ही अजून इथे का आहात? ज्या जागेवर तुमचं गॅरेज आहे तिथे कधी काळी आमचं घर होतं. तुमच्या लोकांनी ते नष्ट केलं.
तिचा आवाज आता खूपच भयानक झाला होता. उद्यापर्यंत इथून निघून जा, नाहीतर पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला आमच्या खऱ्या रूपात दिसू. हे ऐकून दोघांच्याही अंगातलं रक्त गोठलं. निखिल थरथरत म्हणाला, आम्ही उद्या सकाळीच निघून जाऊ. पुन्हा कधीही परत येणार नाही. ती स्त्री काही सेकंद त्यांच्याकडे पाहत राहिली आणि अंधारात गायब झाली. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. सकाळी मात्र पाटील साहेब स्वतः गाडी घेऊन आले. दोघांनी लगेच सामान घेतलं आणि त्या जागेला कायमचं सोडून दिलं. काही दिवसांनी पाटील साहेबांनी ते गॅरेज कायमचं बंद केलं. कारण त्यांनाही समजलं होतं, काही जागा अशा असतात जिथे माणसांनी जास्त वेळ थांबू नये. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेवर आधारित भयानक कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि रात्री उशिरा अनोळखी दरवाजे उघडू नका. धन्यवाद.